नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण खूपच सोपी व स्वादिष्ट रेसिपी बघणार आहोत। चला मग मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आजची रेसिपी आहे, खूप काही नवीन नाही आहे रेसिपीमध्ये। आजच्या डेली रूटीनमधलं आहे, प्रत्येकाच्या घरी बनलं जातं असं साधं सोपं असं तूर डाळीचं वरण बनत आहे। प्रत्येकाच्या घरी बनलंच जातं हे तूर डाळीचं वरण। भातासोबत अप्रतिम लागतं आणि वेगळं काही नाही आहे ह्याच्यामध्ये। रोजच्या रूटीनमधलं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तूर डाळीचं वरण। यासाठी इथं मी 1 वाटी तूर डाळ घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेऊन आणि कुकरमध्ये लावत आहे तूर डाळ। 1 वाटीला 1.5 वाटी असं पाणी घालून बारीक गॅस करून साधारण 2 शिट्ट्या दिले मी। तोपर्यंत इथं मी एक छोटासा चिंचेचा बोटूक घेतलेला आहे, तो थोडा पाण्यामध्ये भिजत ठेवले। थोडं कुकर गार होईपर्यंत हे चिंच भिजलं जातं। चिंचामुळे या वरणाला खूप छान टेस्ट येतं आणि खूपच छान लागतं। हे भातासोबत खाण्यासाठी साधा सोपं, मी खूप काही वेगळं काही केलं नाही आहे, प्रत्येकाच्या घरी बनलं जातं त्याचप्रमाणे केलेलं आहे। इथं मी चिंच हा थोडंसं भिजल्यानंतर ह्याला कोळून घेतलेला आहे आणि थोडं गरम करण्यासाठी ठेवलं आहे। इथं मी डाळ शिजलेलं आहे, त्याला घोटून घेणार आहे। थोडंसं घोटून घेतल्यानंतर यामध्ये तुमच्या चवीनुसार लाल तिखट घालायचं, अगदी थोडंसं चिमूटभर हळद घालायचं आणि ह्याला घोटून घ्यायचं। एकदम एकजीव करून घ्यायचं डाळीला। छानपैकी घोटून घेतल्यानं डाळीमधलं जे पाणी असतं ते खाली डाळ वरे पाणी उभारणार नाही आहे, एकसारखं एकजीवसारखं एकदम छानपैकी बनलं जातं। त्यामुळं छान घोटून घ्यायचं आणि गरम पाणी घालायचं चिंचाचं। आता ह्याला मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जितकं पातळ हवे तितकं पातळ प्रमाणे पाणी वाढवायचं। इथं मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, साधारण 1-2 ते 3 चमचे असं तेल घातलं आहे। अर्धा चमचा मोहरी घालायचं आणि अर्धा चमचा जिरे घालायचं। ह्याला छानपैकी गरम झाल्यानंतरच घालायचं। जिरे मोहरी घातल्यानंतर इथं मी फोडणीसाठी कांदा, लसूण अद्रकचं जाडसर वाटून घेतलं आहे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। लसूण अद्रक असं जाडसर वाटून घेतलं ना, एकदम छानसं वरणामध्ये एकदम छान टेस्ट लागतं। आणि एक कांदा मीडियम साईजचा घेतलेला आहे। आता ह्याला परतून घ्यायचं फोडणीमध्ये। खूप काही वेगळं नाही आहे आणि खूप काही जुनं बी नाही आहे, प्रत्येकाच्या घरी बनलं जातं। आणि कधीतरी असं ना, फक्त डाळ आणि भात वरून तूप जेवायला खूपच जुनाला आवडतं। टोमॅटो घालायचं यानंतर। टोमॅटो ह्यामध्ये विरघळण्यासाठी अगदी थोडंसं मीठ घालायचं, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि ह्याला छानपैकी परतून घ्यायचं। मीठ घातल्यानं टोमॅटो घातल्या मीठ घालायचं। मीठ घातल्यानं टोमॅटो एकदम त्यामध्ये ना मऊ पडतात। अगदी थोडंसं वरून कोथिंबीर घालायची आणि हे डाळ घालायचं, जे आपण घोटून घेतलेलं आहे ना ते डाळ घालायचं आणि ह्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर आणखीन थोडं ह्यावरती कोथिंबीर घालायचं। आता यासोबत गरम गरम भात आणि भातावरती वरणावरती साजूक तुपाची धार, 1 नंबर लागतं। कधी आहे ना, मसालेदार खावंसं वाटत नाही आणि साधं सोपं जेवण्यासाठी हे डाळ भात एकदम छान रेसिपी आहे। तुम्ही नक्की करून बघा। खूप काही वेगळं काही बनवलं नाही आहे, घराच्या असलेल्या ह्याच्यामध्ये बनवलं आहे, साधी सोपी रेसिपी बनवली आहे आजची। चला मग मंडळी, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद। धन्यवाद।